अगं बाई मंडळी तुम्ही जय भीम जय भीम या आलूची चटणी आणि पुरीचा बेत खायला या बरं माझ्या घरी. कोण कोण येते सांगाल. बघ मंडळी आली बघ 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 बघ. मन जय भीम मंडळी जय भीम मंडळी. जोरसे बोलो ना. जय भीम मंडळी. जोरात म्हण. जय भीम मंडळी. कसे आहात तुम्ही. आम्ही ठीक. तुम्ही ठीक. आम्ही ठीक. या म्हणा आमच्या घरी पुरी आणि आलूच्या चटणीचा बेत खायला. मन मन खायला या म्हणा आमच्या घरी पुरी आणि आलूच्या चटणीचा बेत खायला. अरे बाबा रे बघा बघा ननदबाई आल्या. कुठून आल्या बघा बघा. दाखवा तिकडे थोडस त्यांना त्यांचा फेस दाखवा थोडासा. नाही 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 नको म्हणा. या बघा आमच्या किरायदार बाई रात्रीला दिवा लावून येतात. रात्रीला दिवा लावून येतात या मॅडम. एवढ्या रात्रीला आले. अरे बापरे पाणी मागायला आले. ओ अरे बापा थांब ना. या ना बसा ना. कंटिन्यू या रेली सच्ची आम्ही कंटिन्यूच असतो. तुम्हीच नसता फक्त कंटिन्यू होण्यासाठी. कंटिन्यू मध्ये राहतच नाही तुम्ही. काय सांगा तुम्ही मधा मधात ब्रेक घेत राहता. हा नाही करा करा नाही करतच आहे मी. मी बनवतच राहते एनी टाइम. मी माझी कुकिंगच चालू राहते. जेव्हा पाहिलं ना तुम्ही ना. हो एका एकाची फरमाईश. आता रात्री 10 वाजले. 10 वाजता मला काय बनवावं लागत आहे. काही नाही. आलूची चटणी ते पुरी फरमाईश येते. मग ठीक आहे नंतर आला होता का मुलगा बघायला. मुलगा नाही आला तू वापस आला ना. आला तू वापस आला. अरे वा रे वा. बघा मंडळी यांचा पहिला जो मुलगा होता म्हणजे बघितला होता त्यांच्यासाठी तर तो मुलगा महाकुंभ मेळ्यामध्ये हरवला होता आणि आता तो परत आला. आता दुसऱ्या मुलाची गोष्ट करतच होते तर तो मुलगा परत आला. आता काय करते मी. करा दोघा जणांसोबत. नंतर बोलू ते करा दोघा जणांसोबत. नाही नाही बोला आता. तुम्ही आले मला खूप खुशी झाली. सच्ची सांगत मजाक नाही करत आहे. मग अहो एकही जण नव्हतं मला. म्हणजे होते म्हणा सगळे जण राहते पण असं म्हणजे नाही का हसी मजाक असं करायला कोणी नव्हतं. तुम्ही तुमच्या गावाला जाता गड्या. काय जमत तिकडे काम पडते तर मग नाही तर एक पाय इकडे तर एक पाय तिकडे असं समजून बघा मंडळी असं आहे आमच्याकडे. या ननदबाई उठल्या सुटल्या की चालल्या आपल्या गावाला. अशा ननदबाई आहेत या. आता मग उद्या घरी का. नाही उद्यापासून घराची साफसफाई करा. आता करते नाही रात्रीचे का 12 वाजेपर्यंत करता का. उद्या सकाळी उद्या पहिले साफसफाई करा आणि मग ड्युटी करा. काय नाही बाबा. हो बाबा साफसफाई अभी कर लेती हूँ. 10 बज गया 11 बजे तक करती हूँ जल्दी. साफसफाई करूनच गेली होती फक्त थोडस. बाबा एवढ्या दिवसापासून साफसफाई आहे तुमची. आतापर्यंत काहीच नाही गेल. आतापर्यंत काहीच नाही आहे त्या घरामध्ये. पुरे मुंग्या येत आहेत बाहेर. चालू राहू द्या. चायपत्ती घ्यायची होती. ओ मा मला चायपत्ती घ्यायची होती. राहते नंतर घेऊ द्या. करा कंटिन्यू करा मग नंतर बोलते. नाही ना आताच बोला. नाही नंतर बोलते. आता पाणी पाहिजे. पाणी आता देते मग थोड्या वेळाने. ताण लागली का आता. नाही ताण लागली आता मावशीकडून आली ना. अच्छा तेवढं आले ना पाणी. आता स्वयंपाकासाठी पाण्याची गरज नसेल मग आता तुम्हाला. अरे स्वयंपाकासाठी. स्वयंपाकासाठी मग तर अजिबात नाही देत. कारण मला माहिती तुम्ही उद्या साफसफाई नाही करत ना. पहिले ड्युटीवर जा. पहिले साफसफाई करा. बघा मंडळी आता आल्या रात्रीचे किती वाजले. आता 10 वाजले ना.
10 वाजले, 10 वाजता आल्यावर त्या बाई म्हणतात, मी आता साफसफाई करते म्हणते, उद्या ड्युटीवर जाते म्हणते. सांगा, घरातनं मुंग्या येऊन राहिला, रात्रीला कोणी बाहेर झाडझूड काढतो का? केड कचरा काढतो का? तुम्ही तरी काढता का सांगा मंडळी. आणि या बाई काढते, कामच नाही करत, फक्त बाहेरची काम करते. सिक्रेट हा सिक्रेट त्याच्यापाशी जाईल सांगत आहे मी तुम्हाला. तर मंडळी, तुम्हाला जर आजचा भेद हा आवडला असेल आणि माझ्या अशा गोष्टी चुटकुल्या अशा आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.